समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि इथे उपस्थित बाळासाहेब आंबेडकर, कॉम्रेड रानडेजी, रेखाताई, डॉक्टर डेपे सर, दिशाताई, तसेच वंचित बहुजन आघाडीचे तमाम पदाधिकारी, नेते, इथे उपस्थित असलेले विविध संघटनेचे साथीदार ज्यांनी या मोर्चाला समर्थन दिले, पाठिंबा दिलाय आणि या मोर्चाबरोबर आपल्याबरोबर इथे उपस्थित राहिले आणि तसंच या मोर्चामध्ये सहभाग घेणाऱ्या तमाम माझ्या साथीदारांना माझा क्रांतिकारी जय भीम। मित्रांनो, 2 महिने झाले, 3 महिने झालेत आपण एप्स्टीन फाईल्स, एप्स्टीन, जेफ्री एप्स्टीन ही सगळी नावं ऐकत आहोत, पण आता आपल्याला काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे, कारण जसं आपलं सरकार झोपलेलं आहे तसे सरकारला प्रश्न विचारलेली लोक सुद्धा झोपलेली आहेत, म्हणून आपल्याला काही गोष्टी स्वतःहून समजून घ्यायला लागल्या की एप्स्टीन कोण होता, जेफ्री एप्स्टीन हा माणूस नेमका कोण होता, एप्स्टीन फाईल्स काय आहेत आणि असं काय चमत्कार त्या फाईल मध्ये लपलेला आहे की अमेरिकेचा प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प हवं तसं नरेंद्र मोदींना झुकवू शकतो, वाकवू शकतो, नाचवू शकतो, असं नक्की काय त्या फाईल्स मध्ये काढलेलं आहे। तर सर्वात पहिले आपण हे समजून घेतलं पाहिजे की जेफ्री एप्स्टीन हा एक अमेरिकेचा नागरिक होता, एक खूप श्रीमंत उद्योगपती होता आणि जगातल्या सगळ्यात मोठ्या उद्योगपत्यांशी, राजकारण्यांशी आणि जगातल्या महत्वाच्या लोकांशी त्याचे उद्योगचे धंदे होते, त्यांचे बिझनेस डीलिंग्स होते। त्याचबरोबर विविध राष्ट्रांशी त्यांचे डायरेक्ट डीलिंग्स होते आणि त्या राष्ट्रांच्या नेत्यांशी सुद्धा त्यांचे डीलिंग्स होते। हे एका बाजूला असताना दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर जेफ्री एप्स्टीन हा खूप क्रूर, हरामखोर माणूस असा होता जो महिलांचं शोषण करायचा, लहान मुलींचं लैंगिक शोषण करायचा, सेक्स ट्रॅफिकिंगचं रॅकेट चालवायचा, सेक्सचं रॅकेट चालवायचा आणि खूप मोठ्या प्रमाणावरती छोट्या मुलींना, छोट्या बाळांना त्यांचं अपहरण करून, त्यांचं ट्रॅफिकिंग करून त्यांना सेक्स रॅकेटमध्ये फसवून त्यांचं लैंगिक शोषण करायचा, असा हा घाणेरडा जेफ्री एप्स्टीन माणूस होता। आता जेफ्री एप्स्टीन आणि त्यांच्या कारनाम्यांबद्दल जी माहिती आली होती की त्यांच्या कारनाम्यामध्ये कोण कोण होतं, कोण कोण सामील होतं, कोणी कोणी पैसे दिले होते, कोणी कोणी त्यांचे विमानं, गाड्या, घोडे, बंगले दिले होते, त्या सगळ्याची जी माहिती संकलित केली होती त्याला आपण एप्स्टीन फाईल असं म्हणतो। जेफ्री एप्स्टीनचं एक प्रायव्हेट आयलंड होतं, त्या प्रायव्हेट आयलंड वरती त्यांनी पळवून नेलेल्या, अफवा केलेल्या, अगवा केलेल्या आणि ट्रॅफिक केलेल्या मुलींचं लैंगिक शोषण मोठ्या प्रमाणात होत होतं। आता हे संबंध असताना आपण एका बाजूला समजून घेतलं पाहिजे की हा माणूसच अतिशय चुकीचा, क्रूर, घाणेरडा वृत्तीचा माणूस आहे आणि यांच्याशी संबंध ठेवणारे सगळी लोक अशीच असतात। पण जर आपण बघितलं आणि यांचे संबंध कोणाशी निघाले तर यांचे संबंध निघाले डायरेक्ट आपल्या पंतप्रधानांची, नरेंद्र मोदींची, अनिल अंबानींची, हरदीप पुरी, आपले नॅचरल ऑइल अँड गॅस मिनिस्टर, या सगळ्यांची यांचे संबंध निघाले। आणि आपण एक गोष्ट समजून घ्या की आपल्याला एक गोष्ट सांगतो की आज आपल्या भारत देशामध्ये ज्या पद्धतीने आपण भाजपला प्रश्न विचारायला पाहिजे, ज्या पद्धतीने इकडच्या नेत्यांना प्रश्न विचारायला पाहिजे होते, त्या पद्धतीने आपण प्रश्न विचारत नाही। आपण तर विचारत नाही आहोत, पण इकडची मीडिया सुद्धा विचारत नाहीये। ही परिस्थिती आपल्याला समजून घेतली पाहिजे। आपण जर नेटफ्लिक्स वरती गेलात तर आपल्याला एप्स्टीन फाईल वरती एक डॉक्युमेंटरी मिळेल, आपण इंटरनेट वरती गेलात तर आपल्याला ठिकठिकाणी एप्स्टीन बद्दल माहिती मिळेल, आपण युट्यूब वरती गेलात तर आपल्याला डॉक्युमेंटरीज मिळतील। मी आपल्या सर्वांना विनंती करतो की याच्याबद्दल माहिती घ्या, याच्याबद्दल वाचा आणि एप्स्टीन काय माणूस होता हे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवा आणि त्यांना हा प्रश्न विचारा की मुलींचं अपहरण करणाऱ्या, मुलींचं लैंगिक शोषण करणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीच्या सेक्स रॅकेट चालवणाऱ्या माणसाशी आपलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबंध आहेत हे तुम्हाला पटतात का? आणि जर तुम्हाला पटत नसतील तर मग नरेंद्र मोदींची एप्स्टीनशी संबंध काय होता हे त्यांनी आपल्याला जगासमोर सांगून दिलं पाहिजे। मित्रांनो, एक गोष्ट समजून घ्या, आज आपला मीडिया हा गोदी मीडिया
भाजपच्या खिशात बसले म्हणून कोणीच प्रश्न विचारायला तयार नाही. माझ्या मीडिया मधल्या बांधवांना एक सरळ प्रश्न आहे. gmail.wordpress नावाची एक वेबसाईट बाहेर आली होती. gmail.wordpress या वेबसाईट वरती जेफ्री एप्स्टीनशी सगळ्या लोकांशी काय ईमेल झाले त्याच्याबद्दल एक खुलासा होता आणि त्याची माहिती मिळते. आणि मी आपल्या सर्वांना सांगतो की इकडचे पत्रकार काही काम करणार नाहीत म्हणून पत्रकारितेची जी भूमिका आपण हातात घ्या आणि आपण जाऊन त्या वर्डप्रेस वरती टाका. सर्च मध्ये टाकून बघा नरेंद्र मोदी, सर्च मध्ये टाका अनिल अंबानी, सर्च मध्ये टाका भारतीय जनता पार्टी, सर्च मध्ये टाका इंडिया आणि तुम्हाला जेफ्री एप्स्टीननी नरेंद्र मोदी, भारतीय जनता पार्टी आणि आपले मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्याशी काय डीलिंग्स केले ते तुम्हाला समोर येईल. आणि ही आपली सर्वांची जबाबदारी आहे की आपण हे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवलं पाहिजे. मित्रांनो, मी मीडिया आपला झोपलाय ह्याच्यासाठी म्हटलं कारण अमेरिकेच्या मीडियाने बॉन्डी, जस्टिस बॉन्डी म्हणून एक आहेत, त्यांना धारेवरती धरलं आणि त्यांना जे प्रश्न विचारले ते पब्लिक केले. युके मध्ये, ब्रिटन मध्ये राणीचे नातेवाईक प्रिन्स अँड्र्यू यांना अटक करण्यात आली. पण आपल्या देशात एका मंत्र्याला प्रश्न विचारला जात नाही, मुख्य आपल्या पंतप्रधानांना प्रश्न विचारला जात नाही. आणि म्हणून आपण इकडे एवढंच मागणी करायला जमलोय की सर्वात पहिले आपल्याला हे माहिती पाहिजे की त्या जेफ्री एप्स्टीनच्या घाणेरड्या फाईलिंगमध्ये नरेंद्र मोदींचं नाव काय आणि भारतीय जनता पार्टीचा यांच्याशी संबंध काय. आणि जर तुम्हाला हे संबंध डिक्लेअर नसतील करायचे तर नरेंद्र मोदींनी त्यांचा राजीनामा द्यावा. त्याच दोन मागण्या घेऊन आपण इथे उपस्थित राहिले पाहिजे. म्हणून मी आपल्याला सर्वांना एवढीच विनंती करतो की एप्स्टीन कोण होता, एप्स्टीन फाईल्स मध्ये काय होतं हे समजून घ्या, हे शेवटच्या माणसापर्यंत पोचवा. कारण आपल्याला हे शेवटच्या माणसापर्यंत पोचवायचं आहे की आपला पंतप्रधान एका बलात्काराचा मित्र आहे, आपला पंतप्रधान एका बलात्काराचा पाठराखण करतोय आणि या बलात्कारांनी जगभरातनं 30 लाख पोरी गायब केलेल्या आहेत. आपल्याच भारतामधनं सुद्धा गेल्या 15 वर्षात 30 लाख पोरी गायब झालेल्या आहेत. त्या 30 लाख पोरी आणि त्या 30 लाख पोरीचा संबंध काय हा नरेंद्र मोदींनी आज भारत देशातल्या तमाम नागरिकांना सांगितलं पाहिजे. आणि दुसरी आपली ही जबाबदारी राहते की आज या मुली आपल्या घरातल्या नाही, पण उद्या नरेंद्र मोदी सत्तेमध्ये राहिले तर या 30 लाख मुली कोणत्या घरातल्या असतील हे आपल्याला सांगता नाही. म्हणून आपल्या मुलींना वाचवायला आणि या बलात्कारांच्या मित्राला देशाच्या बाहेर हाकलायला आपल्याला हे आंदोलन जिवंत ठेवायचं आहे. एवढंच म्हणून मी माझे 2 शब्द थांबवतो. जय भीम, जय संविधान.